श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। यानंतर भगवंत अत्यंत उपयोगी असणारा परंतु आचरणात आणण्यास तितकाच कठीण असणारा कर्मयोग आपल्याला सांगणार आहेत। याच्यामध्ये भगवंत कर्माचा सिद्धांत मांडतात। ते म्हणतात, तू या कर्मभूमीमध्ये जन्माला आलेला आहेस, त्यामुळे तुला कर्म हे करावंच लागेल। कर्म करण्याशिवाय तुला अन्य पर्याय नाही। परंतु हे जे काही कर्म करशील त्या कर्माच्या फळाचा अधिकार मात्र तुला नाही। फक्त कर्म करण्याचा अधिकारच तुला आहे आणि त्या कर्माचं काय फळ द्यायचं, कोणतं द्यायचं, किती द्यायचं, कसं द्यायचं, कधी द्यायचं, हा सगळा अधिकार मी म्हणजे भगवंत माझ्याकडे ठेवलाय असं म्हणतात। त्यानंतर ते आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की कर्म करायचंच आहे ना, मग ते आदळआपट करत, रागराग करत, चिडचिड करत, शिव्याशाप देत, एकमेकांना दूषण देत, एकमेकांचा द्वेष करत, मत्सर करत कशाला करायचं? कर्म करताना अत्यंत प्रेमाने, अत्यंत मनापासून, अत्यंत प्रामाणिकपणे कर्म केलं पाहिजे। विचारपूर्वक कर्म केलं पाहिजे। आपण जे काही करतो आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे, करायला हवंय की नकोय, याचा बारकाईने विवेकाने विचार करून कर्म करायचं आहे। बुद्धीचा वापर करून कर्म करायचं आहे। आणि महत्त्वाचं रहस्य म्हणजे केलेलं कर्म तू मला अर्पण कर, म्हणजे त्या कर्मबंधनातून, त्याच्या फळाच्या परिणामापासून तू मुक्त होशील। म्हणजे तुला पापही लागणार नाही आणि पुण्यही मिळणार नाही। हे कर्मयोगाचं रहस्य भगवान आपल्याला सांगतायत। आपण कर्म करावं आणि ते कर्म भगवंताला अर्पण केलं म्हणजे आपल्याला त्या कर्म करण्यापासून कुठल्याही सुखाची किंवा दुःखाची प्राप्ती होत नाही। आपल्याला सुखही नको, आपल्याला दुःखही नको, आपण निर्विकार राहिलं पाहिजे। मनामध्ये कोणत्याही गोष्टीचा शोकही नको आणि एखादी गोष्ट मिळाली म्हणून त्याचा उत्सव करणं देखील नको। यालाच कर्मसिद्धांत असं म्हणतात। त्यानंतर स्थितप्रज्ञ माणूस कसा असतो, स्थितप्रज्ञाची व्याख्या काय, याबद्दल भगवान श्रीकृष्ण मार्गदर्शन करतायत। स्थितप्रज्ञ माणूस कसा ओळखावा, त्याची लक्षणे काय असतात, तो चालतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा,
आणि सामान्य आणि असामान्य साधकांचं अंतिम ध्येय हेच असल्यामुळे ते विवेचन अत्यंत मार्मिकपणे आणि सविस्तर होणं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने भगवंतानी स्थितप्रज्ञ याबद्दल विस्तारपूर्वक सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. असा हा दुसरा अध्याय संपूर्ण गीतेमधला अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे जणू काही गीतासारच हा अध्याय आहे असा आपल्याला अनुभव येईल. आणि एकदा का आपल्याला हा दुसरा अध्याय व्यवस्थित कळला की जवळजवळ 80% गीता समजली असं म्हणायला हरकत नाही. या ज्ञानेश्वरीवरील निरूपणे करताना बाबा बेलसरेंना झालेला आनंद आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येणार आहे. त्यांच्या ज्ञानाची खोली, त्यांच्या विचारांचा ठसा आपल्याला जागोजागी पाहायला मिळणार आहे. त्यांना प्रत्यक्ष आलेल्या अनुभवातूनच त्यांनी तत्वज्ञानाची आणि परमार्थाची सूत्रे आपल्याला समजावून सांगितलेली आहेत. ते म्हणतात, भले तुम्ही काही करू नका, पण परमार्थ काय आहे हे समजून तरी घ्या. नाही का? काय असतं माहिती आहे का, बऱ्याच वेळेला आपल्याला एखादी गोष्ट माहीतच नसते म्हणून आपल्याला ती अवघड आहे असं वाटतं. पण मराठीमध्ये एक वाक्य फार सुंदर आहे बघा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. प्रत्यक्ष जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला लागतो तेव्हा मग आपल्याला लक्षात येतं, अरे हे तर काहीच नाही, सहज करू शकतो मी. किंवा कधी कधी उलटही होतं, केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, अरे आपण जेवढं समजत होतो तितकं सोपं नाही आहे बरं का, हां आहे काहीतरी याच्यामध्ये, हाही अनुभव येऊ शकतो. पण बऱ्याच वेळेला सर्वसामान्य माणसांना एक प्रकारची भीती असते, एक प्रकारचा न्यूनगंड असतो की कुठलंही काम करण्याच्या अगोदरच आम्हाला ते जमणार की नाही, आम्हाला ते येईल की नाही, आम्ही ते करू शकू की नाही, अशा विचारांनी ते गोंधळात पडलेले असतात आणि म्हणून ते कुठलंही काम करायला नको म्हणतात. म्हणून अशा लोकांना उद्देशून बाबा बेलसरे म्हणतात, अरे बाबा तुम्ही करू नका रे, पण काय आहे हे तरी समजून घ्या. साखर गोड आहे हे खाऊन बघितल्याशिवाय कसं कळेल, नाही का? आणि म्हणून प्रत्येक गोष्ट कृतीमध्ये आणल्याशिवाय, करून पाहिल्याशिवाय त्याचं महत्त्व आपल्या लक्षात येत नाही. आता साधं नामस्मरण करणं हे तसं बघायला गेलं तर किती सोपं आहे हो. काही करायचं नाही आहे, फक्त एका जागी बसून शांतपणे डोळे मिटून आपण आपल्या भगवंताचं नाम घ्यायचं. भले ते मुखाने घ्या किंवा मनातल्या मनात घ्या. पण इतकं सोपं असून सुद्धा आपल्या हातून ते घडत नाहीच ना. म्हणजे काय होतं माहिती आहे का, बऱ्याच वेळेला सोप्या सोप्या गोष्टी असतात म्हणून आपण त्या करत नाही, आणि काही गोष्टी अवघड असतात आपल्याला त्या जमत नाहीत म्हणून आपण करत नाही.
म्हणजे एकूण काय, न करण्याकडेच आपला कल जास्त असतो आणि म्हणून आपण सर्वसामान्य माणसं मागं राहतो. या उलट रामदास स्वामींचं म्हणणं असं आहे की केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. जर तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने, निश्चयपूर्वक, मनापासून, तळमळीने, आनंदाने, कर्तव्य भावनेने जर आपण करायला लागलो तर आपल्याला ती गोष्ट सहजपणे करता येऊ शकते. जसं एखादी नुकतीच वयात आलेली मुलगी असते आणि पहिल्यांदाच जेव्हा ती स्वयंपाकघरात जाते आणि स्वयंपाक शिकण्याच्या निमित्ताने जेव्हा ती नवीन नवीन स्वयंपाक करू लागते, तेव्हा सुरुवातीला बऱ्याचशा गोष्टी बिघडतात, चुकीच्या होतात, कशा तरी होतात. परंतु सातत्याने जर करत राहिलो तर ती नवशिकी मुलगी एक दिवस उत्कृष्ट स्वयंपाक करू शकते की नाही, हा आपल्याला घरोघरी अनुभव येतो की नाही. अहो, पहिल्याच दिवशी पोळी लाटताना ती गोल कशी होईल, ती वाकडी तिकडीच होणार. पण रोजच लाटत बसलो तर एक दिवस नक्कीच गोल होतो. म्हणजे साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला रोज रोज करण्याची आवश्यकता असते, सराव करण्याची आवश्यकता असते, पुन्हा पुन्हा ती कृती करण्याची आवश्यकता असते. त्यातूनच ते जमू लागतं, सहजपणे घडू लागतं. तसं नामस्मरण हा 1-2 दिवसाचा भाग नाही रे बाबांनो, आयुष्यभर करायची गोष्ट आहे, जन्मभर करायची गोष्ट आहे. मग अर्धवटपणे केलेल्या नामस्मरणाचा काय उपयोग? आम्ही महिनाभर नामस्मरण केलं किंवा जसं आपण सप्ताह साजरे करतो, ज्ञानेश्वरीचा सप्ताह, भागवताचा सप्ताह, तसं 7 दिवसाचा सप्ताह करून नामस्मरण केलं आणि थांबलो. 8व्या दिवसापासून सगळं बंद. मग त्या नामस्मरणाचा काय उपयोग आहे? इथे बाबा बेलसरे म्हणतात, नामस्मरण ही श्वासाप्रमाणे कायम चालणारी गोष्ट आहे. जोपर्यंत आपल्याला जिवंत राहायचं आहे तोपर्यंत श्वास घेणं जसं आवश्यक आहे, तसं प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणं देखील आवश्यक आहे. तर त्या नामस्मरणाचा फायदा आहे. 4 दिवस केलं आणि 5व्या दिवशी थांबलो, अशा पद्धतीने जर आपण नामस्मरण करत असू तर त्या नामस्मरणातून काय मिळणार आहे? आउटकम काय आहे त्याचं? काहीच नाही. अर्थात ते वाया जात नाही हे बरोबर आहे. केलेलं कर्म काही वाया जात नाही, त्याची नोंद होते, तुमच्या नावावर ते तुमच्या अकाउंटला जमा होतं, तुमच्या पुण्यामध्ये त्याची भर पडते, सगळं मान्य आहे. पण आपल्या एक गोष्ट लक्षात येत नाही, आपण एवढंसं पुण्य करतो आणि ते जमा झालंय म्हणून आपण आनंद मानतो, परंतु खर्चाच्या बाजूला किती पुण्य खर्ची पडतं याचा कधी हिशोब करतो का आपण? नाही का? आज जे काही आपण जगतो आहोत ते कुठल्या पुण्याच्या आधारावर? लक्षात घ्या, हा जमा खर्च आपल्या लक्षातच येत नाही. आपण नुसती जमेची बाजू बघतो पण खर्चाची बाजू बघतच नाही. अमुक एक गोष्ट घडण्यासाठी माझं किती पुण्य खर्च पडलं,
किती पुण्य वाया गेलं याचा आपण विचारच करत नाही. तो विचार जर केला तर आपल्या लक्षात येईल की जमेची बाजू आपली फारच कमी आहे हो. 10 रुपये मिळत आहेत आणि 80 रुपये खर्च होत आहेत, असं आपलं चाललं आहे रोजचं. आणि मग हा पुण्याचा जो साठा आहे, पूर्वसंचित पूर्वसुकृत, ज्या पुण्याच्या बळावर आज आपण जगतो आहोत, ते पुण्य संपायला किती वेळ लागणार हो. कारण नवीन काही त्याच्यामध्ये भरच घालत नाही आपण, आहे ते संपवतच चाललो आहे. बँक बॅलन्स कमी होत चालला आहे, नवीन डिपॉझिट होतच नाही आहे. मग आपला बॅलन्स दरवर्षी कमी 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 होत जात एक दिवशी संपतो आणि मग वाईट काळ येतो आपला. तो वाईट काळ का आला? कारण आपणच आपलं पुण्य गमावलं. आपणच त्या पुण्याच्या साठ्यामध्ये भर घालायचं काम करायला विसरलो आहे किंवा केलं नाही आहे, जाणून बुजून करत नाही आहे. असा हा जमा खर्चाचा हिशोब दोन्ही बाजूचा बघायला नको का? आपण फक्त जमेची बाजू बघतो आणि खर्चाच्या बाजूकडे दुर्लक्ष करतो. आणि हेच आपल्याला शिकायचं आहे. परमार्थामध्ये नामस्मरण हे आयुष्यभर मरेपर्यंत करायचं आहे. कारण त्याच्यातून जे पुण्य निर्माण होईल त्या पुण्यावर आपला पुढचा सगळा गाडा चालणार आहे, हे लक्षात घ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय.